अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा भासत असून घरगुती गॅस घेण्यासाठी ग्राहकांची गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी झाल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी हे गॅस एजन्सीचं केंद्र आहे। या गॅस एजन्सीच्या केंद्राच्या बाहेर कुठलीही प्रकारची पूर्व सूचना न देता अपरिहार्य कारणास्तव आज गॅस एजन्सीला सुट्टी घेतल्यामुळे आज ऑफिस बंद आहे। पण सोमवारपासून पूर्ववत ही वाटप सुरू राहील असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। सकाळपासून या ठिकाणी ग्राहक गॅस एजन्सीच्या बाहेर या ठिकाणी जमलेले आहे। तासन तास उन्हात उभं राहून या ठिकाणी गॅस मिळत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या नाराजीचं वातावरण आहे। आता आपल्याला गॅस कधी मिळेल व आपण अन्न घरी शिजवू कसं, हाच एक मोठा प्रश्न या ठिकाणी महिला वर्ग असेल यांच्याकडे येऊन टाकलेला आहे। गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे तासन तास यामध्ये रांगांमध्ये उभं या महिलांना उभं राहावं लागत आहे आणि गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे सकाळपासूनच गर्दी या ठिकाणी जमली। आमच्या सोबत काही ग्राहक आहेत जे या एजन्सीच्या बाहेर जमले, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आजी काय सांगणार, किती वाजेपासून तू या ठिकाणी उभी? 6 वाजेपासून बसलेली आहे, नंबर लावलेला आहे दादा। आणि शनिवार सांगितलं होतं आम्हाला द्यायचा, आज शनिवारी नंबर लावा म्हणे। 6 वाजेपासून आले आम्ही। आजी आपण तुम्ही या ठिकाणी आलात मात्र गॅस एजन्सीच बंद आहे, काय सांगणार? बंद सांगलं आम्हाला आणि पहिले सांगितलं होतं की शनिवारी नंबर लावा, शनिवारी या। आम्ही नंबर लावले, नाही उघडलं। हाल सहन करावे लागतात का गॅस मिळण्यासाठी? खूप हाल होत आहेत का? हा, हाल होत आहे। उन्हात तानात भुकेले तानेले बसले आहे। हा, सकाळी 6 वाजेपासून इथं आले आहे। नुसता चहा पाणी काहीच येल नाही झेल नाही, बसले आहे नुसता। आणि आता शेवटी बंद सांगता म्हणता। या गॅस एजन्सी चालकाने तुम्हाला काही सांगितलं होतं का की आज एजन्सी वगैरे बंद आहे? शनिवार सांगेल होतं, हे बंद तर सांगेल नाही। शनिवारी उलट आले नाही विचारपूस करायला, तर म्हणे शनिवारी सकाळी 8 वाजेपासून लावा। आम्ही 6 वाजेपासून आलेली आहे। आता चूल मांडण्याची वेळ आली का आपल्याला? मग आता काही इलाज आहे। 2 रोज झाले चुलेल सुद्धा काडी बैठण्याची बोट नाही, काडी बैठण भेटत नाही, काही भेटत नाही। हा, नक्कीच या ठिकाणी अतिशय बोलक्या प्रतिक्रिया या गॅस ग्राहकांनी दिल्या आहेत। तासन तास आम्हाला या ठिकाणी रांगांमध्ये उभं राहावं लागतं आहे। आमच्या सोबत आणखी काही ग्राहक आहेत। दादा काय सांगणार, विचार केला तर सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी तुम्ही गॅस मिळण्यासाठी उभे आहात, अद्यापही गॅस मिळत नाहीये, काय सांगाल? हे एजन्सी धारकांची ही चूक आहे, कारण की पूर्व सूचना न देता त्यांनी या ठिकाणी बॅनर लावून दिलेले आहेत आणि बरेच जणांना असं सांगितलं होतं की नियमितपणे पुरवठा सुरू आहे, अडचण काही येणार नाही, घरपोच सिलेंडर मिळतील। माझं स्वतःचं सिलेंडर बुक होऊन बरेच दिवस झाले। 19 तारखेचा डिलिव्हरी कोड माझ्याकडे आलेला आहे आणि तरी सुद्धा घरी सिलेंडर आलेलं नाही। यासाठी ऑफिसमध्ये माझ्या स्वतःच्या 5 ते 6 चक्रा झाल्यात। मला या ठिकाणून सांगितलं तर हे बघा तुमची बुकिंग झालेली आहे, तुम्हाला घरपोच सिलेंडर मिळेल। इथले जे कर्मचारी आहे त्यांच्याशी वैयक्तिक भेटून सुद्धा त्यांनी पण प्रतिक्रिया देताना तेच सांगितलं की तुमचं सिलेंडर घरपोच येईल, या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नका। पण जे वितरक आहे आमच्याकडे जे सिलेंडर घरी घेऊन येतात त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तुमचं बिलच आलेलं नाहीये, तुमचं बिल माझ्याकडे ज्या वेळेला येईल त्यावेळेला सिलेंडर घेण्यात येईल। ऑफिसमधून यांच्याकडून व्हॉट्सअपला ते बिल पाठवल्यानंतर देखील आम्हाला घरपोच सिलेंडर मिळत नाही। ते सांगतात की आमच्याकडे सिलेंडर उपलब्ध नाहीये, गोडाऊनला गॅस गाडी भरून येईल, लोड नाहीये, लोड आल्यावरती तुम्हाला सिलेंडर देतो, वारंवार सांगितलं जातंय। आता या ठिकाणी जे काही वयस्कर व्यक्ती आहेत यांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही आहे, तहान वगैरे लागली काही असेल तर ते पण असं यांचे हाल होत आहेत। काही कर्मचारी आहेत या ठिकाणी जे मजूर वर्ग आहे, कपड्या दुकानावर कामाला आहे, काही घरकाम करणारे आहेत, त्यांना या ठिकाणी सुट्ट्या टाकून यावं लागतंय। मला स्वतःला तसं सहन करावं लागून राहिलं। तासन तास रांगांमध्ये उभं राहून सुद्धा गॅस या ठिकाणी उपलब्ध होत नसल्यामुळे ग्राहकांनी नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। कुठलीही पूर्व सूचना न देता अचानक या ठिकाणी गॅस एजन्सी बंद असल्या कारणाने आज ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी ग्राहकांनी रांगा लावलेल्या आहे, मात्र अद्यापही घरगुती गॅस या ग्राहकांना उपलब्ध न झाल्यामुळे आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।